संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 731व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये आज हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं द्विशताब्दी वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे आणि महात्मा फुले मंडळाचं सुद्धा हे आता रौप्यमहोत्सवी वर्ष आहे। या वर्षीच्या पुरस्कारामध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी चिंचवड शहरातून संत सावता भूषण पुरस्कार एक दिला जातो। तो यावर्षीचा पुरस्कार बबनराव बोराटे मोशी येथील माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना जाहीर करण्यात आले आहे। तसेच संत सावता महाराज यांचं कृषी क्षेत्रातल्या योगदानाचं महत्त्व लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने दरवर्षी 2 कृषीरत्न पुरस्कार दिले जातात। या वर्षीचा कृषीरत्न पुरस्कार पनवडे येथील सुरेश नतोबा दर्शले आणि लवळे येथील बाळासाहेब सोपान सातव यांना यावर्षी जाहीर करण्यात आले आहे। तसेच उद्योग क्षेत्रातील भरतदादा अल्लाट वाकडचे उद्योजक यांना उद्योगरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत आणि विशेष कार्य सन्मान म्हणून सदाशिव बोराटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच संत शिरोमणी सावता महाराजांच्या अभंगाचे लेखन संत काशीबा गुरव यांनी केलं आणि संत काशीबा गुरव यांचंही स्मरण व्हावं ह्या दृष्टिकोनातून संत काशीबा गुरव पुरस्कार मंडळाच्या वतीने दिला जातो आणि या वर्षीचा संत काशीबा गुरव पुरस्कार समाज मध्ये अतिशय चांगलं काम असणारे प्रतापराव गुरव यांना हा जाहीर करण्यात मंडळाला आनंद होत आहे। याबरोबरच विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर हे द्विशताब्दी वर्ष असल्या कारणाने ह्या वर्षाला अतिशय मंडळाच्या दृष्टीने महत्त्व देण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे ओबीसी कल्याण अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे अध्यक्षस्थानी असून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे या कार्यक्रमाला यांच्या शुभास्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंगप्पा बारणे तसेच आमदार शंकर जगताप आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शहराचे महापौर रविभाऊ लांडगे, विरोधी पक्षाचे भाऊसाहेब भोईर यासह शहरातील आजी माजी नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे। तरी मंडळाच्या वतीनं सर्व समाज बांधवांना मी नम्रते विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या वेळेवर उपस्थित राहावं। कार्यक्रमानंतर सर्वांच्या स्नेहभोजनाची मंडळाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे। रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड।